तर यंदा संक्रांतीला तुम्ही सुद्धा अवघड वाटणारं काम अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता. ते कसं तर सांगते. तर त्यासाठी सुरुवातीला 300 ग्राम तीळ मंद आचेवरती तडतड आवाज येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे. व्यवस्थित तीळ भाजून झाल्यावरती पूर्णपणे थंड केले. अर्धे मिक्सरच्या भांड्यात काढायचे. व्यवस्थित आधी बारीक करून घ्यायचं. मग यामध्ये इथं मी आता 200 ग्राम गूळ घेतला. त्यातला निम्मा गूळ यामध्ये घालायचा. उरलेला गूळ आणि तीळ नंतर बारीक करून घेऊया. आता हे चांगलं असं पुन्हा फिरवून घ्यायचं. एका भांड्यामध्ये काढून घेतलं. उरलेले तीळ आणि गूळ सुद्धा बारीक करून घेतलं. ते सुद्धा ह्यामध्ये काढलं. 2 चमचे भाजलेले तीळ मी बाजूला ठेवले होते. ते सुद्धा ह्यामध्ये घातले. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे. खूपच सोपे आणि तितकेच तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू आपण तयार केले. त्याचबरोबर अजिबात कोणताही पाक न करता, त्याचसोबत हाताला चटका न बसता, एकही थेंब तुपाचा वापर न करता मस्त असे संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू तयार केले. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.